मंडळी, मी अपूर्वा. वेलकम टू इंदोर ब्लॉग. पेटपुरी ट्रॅव्हलर चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आम्ही उज्जैनचा सगळा प्रवास संपून इंदोरमध्ये आलो आहे. 2 दिवस मी इंदोरमध्ये असणार आहे. क्लॅरिओन इन नावाचं हॉटेल जे आहे ते आम्ही बुक केलेलं आहे. तर त्याचीच ही रूम टूर आहे. रूम अतिशय छान होती, एकदम लक्झुरियस होती आणि खूप छान प्रकारची जागा तिथे व्यवस्थित त्यांनी दिली होती आम्हाला. हे सगळं मी बुकिंग मेकमाय ट्रिपवरून केलं होतं. बाय द वे, उज्जैनच्या सगळ्या माहितीबद्दलचा व्हिडिओ जो आहे तो मी पुढच्या शुक्रवारी अपलोड करणार आहे. सो स्टे ट्यून. आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर इथे छानपैकी आहे सोफा, एक्स्ट्रा बेड आम्ही मागवलेलाच आहे. टॉयलेटही सगळ्या अवेलेबल आहेत. एक्स्ट्रा रिफ्रेशमेंट्सही होत्या अवेलेबल. आणि बाथरूम बघा किती छान आहे. एक मोठं कबर्ड इथे दिसत आहे जिथे मी ऑलरेडी सामान ठेवून टाकलेलं आहे. आणि हा सगळा आहे वॉश बेसिन एरिया वगैरे. ते थोडी रेस्ट झाल्यानंतर ना मी आता तयार झाली आहे इंदोर झू बघायला जायला. चला. Here in Indore Zoo, so let's see how it is. त्याला ते खायला काहीतरी मस्त निवांत लोळतोय बघा. आधी ते जास्त एक्साइटेड असतो झू आणि हे सगळं बघायला. हा प्राणी बघा आमचा सगळ्यात जास्त एक्साइटेड असणारा झू बघायला. ॲनिमल लवर. मंडळी, इंदोर झू तुम्ही बघायला गेल्यानंतर त्याचं एंट्री तिकीट आहे फक्त 20 रुपये. पण आतमध्ये 400 रुपये मात्र तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकल जर तुम्हाला हवी असेल, बिकॉज इंदोर झू खूप मोठा आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या किड्सबरोबर जाणार असाल तर नक्की इलेक्ट्रिक व्हेकल घ्या, ज्याची की किंमत आहे 400 रुपये. आणि जवळपास अर्ध्या तासात ते तुम्हाला सगळं झू फिरवून आणतात. तुम्हाला फोटोसाठी वेळ देतात, तुम्हाला तिथे थांबवतात जिथे थांबायची इच्छा असेल. सो तो खूप एक चांगला ऑप्शन आहे. आणि इथे एक आहे बर्ड पार्क, जिथे हे वेगवेगळ्या प्रकारचे जे पॅरेट्स आहेत ते तुमच्या हातावरती येऊन बसतात. सो एक फोटो स्टॉप आहे, छान आहे. उतरून बघायला पाहिजे. तर मंडळी, इंदोर झूमधला एक्सपिरियन्स आमचा खरंच खूप अमेझिंग होता. तर तुमच्या इंदोर आयटिनरीमध्ये जर नसेल तर नक्की हे इन्क्लूड करून घ्या. बाय द वे, राजवाडा आणि लालबाग पॅलेस आम्हाला बघायला जमलं नाही, कारण की रविवार आणि 26 जानेवारी असे एकत्र आल्यामुळे दोन्हीही बंद होतं. त्याच्यामुळे आम्ही इंदोर झूमध्ये खूप छान प्रकारे वेळ घालवला. तिथे साड्यांची शॉपिंग वगैरे केली. सराफा बाजार आणि छप्पन दुकान, इथे फूड खूप छान एन्जॉय केलं. बाय द वे, छप्पन दुकानचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती लाईव्ह आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ऑल्सो सराफा बाजारची शॉर्ट व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तोही तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता. तर येस, अशी आम्हाला खूप इथं इंदोर झूमध्ये मजा आली. तर तुम्ही पण नक्की इथे व्हिजिट करा. Experience? Wonderful. I am an animal lover, so I love wild. You are also one of them, sweetie. Anuja, how was your experience? Wow! आवडलं का? कसं वाटलं तुला? मला खूप छान वाटलं. नंतर खाऊया. हां, इंदोरमध्ये आलं आणि सराफा बाजारमधलं नाईट फूड मार्केट तुम्ही बघितलं नाही आहे असं कधी होईल का? तर चला मग आपण आज ते एक्सप्लोअर करूया. मी घेतली रबडी, खूप मस्त आहे. आता आरुजा घेतलंय गुलाबजाम. गरम आहेत का गं? अरे कुठं बसता? गुलाबजाम एकदम अजिबात ओव्हर गोड नाही आहे, छान आहे गुलाबजाम. मीडियम मीडियम मीडियम. स्पेशली रबडी बरोबर खाताना तो जास्त छान लागत होता. छान सुरुवात तर आमची छानपैकी आम्ही आता मस्तपैकी गुलाबजाम आणि रबडीवर केलेली आहे. पुढे काय काय मिळतं बघूया. दुसरी जी डिश आम्ही ट्राय केली ती होती बुट्टेका केस, म्हणजे थोडक्यातच कणसाचा केस होता. रुपयाचा आहे बट खूप पोटभर आहे ना. नंतर आम्ही ट्राय केली ही चटपटीत अशी भेळ. याला कसल्या प्रकारची भेळ म्हणतात मला तर माहिती नाही आहे, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मला ही खायला खरंच खूप आवडते. मला म्हणजे नॉर्मल चिरमुऱ्याच्या भेळेपेक्षा सुद्धा ही भेळ खायला जास्त आवडते. सो जेव्हा जेव्हा मला ही मिळते मी नक्की ट्राय करते. आणि नंतर मग एका ठिकाणी ही प्रचंड अशी मोठी लाईन होती. जवळपास 15 ते 20 मिनटं लाईनमध्ये थांबल्यानंतर आदित्यला ही डिश मिळाली आणि माझी तर अवस्था पार अगदी गळून गेल्यासारखी झाली. म्हणजे खूप भूक लागली होती. तर ही डिश होती कोकोनट क्रश आणि इट वॉज रिअली अमेझिंग. एकदम फ्रेश होती. खूप मस्त वाटलं पिऊन. जे काही थकवा आला होता तो सगळा निघून गेला. बाय द वे तुम्ही सराफा बाजारला व्हिजिट केलं का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो येस फायनली आमचा शेवटचा दिवस आहे इथे आणि आज रात्रीची आमची जी आहे ती फ्लाईट आहे पुण्याला परत. सो चला दिस ब्युटिफुल प्रॉपर्टी क्लॅरियन इन इंदोर. नाव या वी विल बी गोईंग. तर मंडळी आम्ही सगळ्यात आधी आलो खजराना गणेश मंदिर जे इथलं स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे तिथे. आणि खूप छान अशी अमेझिंग पॉझिटिव्ह वाईब्स देणारी अशी जागा आहे. आमचा पहिला स्पॉट आहे खजराना गणेश मंदिर. आज आम्ही आधी निवांत उठलो आणि त्याच्यानंतर मस्त ब्रेकफास्ट केला, आवरलं, चेकआउट केलं क्लॅरियन इनमधून आणि आता आम्ही आलो सगळ्यात पहिल्या स्पॉटला जे की आहे खजराना गणेश मंदिर. स्वयंभू असं गणपतीचं मंदिर आहे. छान आहे, बघण्यासारखं आहे. बऱ्यापैकी मोठी लाईन आहे इथे. सो या चला आता दर्शन घेऊयात. गर्दी होती. आमचं दर्शन खूप छान झालं. विदिन 10-15 मिनिट्स दर्शन झालेलं आहे आणि छान आहे खूप. तिथे तुम्ही निवांत दर्शन घेऊ शकता, प्रसाद देऊ शकता, फोटो काढू शकता. सो जरी गर्दी असेल तरी पण छान दर्शन होतं. मंडळी ह्याच्यानंतर आम्ही गेलो चप्पल दुकानला. त्याचा वेगळा ब्लॉग चॅनलवरती आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.